वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। बातमी आहे विशाखापट्टणमची। विशाखापट्टणम विमानतळाचा नागरी उड्डाण सेवेला निरोप आहे। मध्यरात्रीनंतर नियमित व्यावसायिक विमान सेवा बंद करण्याचा या ठिकाणी निर्णय झालाय, बंद झाली आहे। विशाखापट्टणम विमानतळानं रविवारी 16 ऑगस्टला आपल्या नागरी उड्डाण सेवेला अखेरचा निरोप दिला। मध्यरात्रीनंतर इथल्या नियमित व्यावसायिक विमान सेवा बंद झाली आणि सोमवारपासून सर्व नियोजित उड्डाणं नव्या अलुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ भोगापुरम इथून सुरू झाली। शेवटच्या विमानानं उड्डाण घेताना विमानतळावर भावनिक वातावरण होतं। अनेक प्रवासी कर्मचाऱ्यांनी जुन्या विमानतळाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। मात्र या भावनिक निरोपामागे काही कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय। उड्डाण सेवा भोगापुरमला स्थलांतरित झाल्यानंतर जुन्या विमानतळावरील हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनी रोजगाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे। काही कर्मचाऱ्यांनी नोकरी किंवा आर्थिक मदत ही या सगळ्या संदर्भात स्पष्टता नसल्याचा आरोप केलाय। एका कर्मचाऱ्यानं जवळपास 15 वर्ष विमानतळावर काम केलंय हे सांगत असताना आपलं भविष्य अंधारात असल्याची व्यथा मांडली आहे। तर दुसऱ्या कर्मचाऱ्यानं जवळपास 150 हाऊसकीपिंग कामगार प्रभावित झाल्याचा दावा केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।